आणि आता लोकसभेची रणधुमाळी त्या संदर्भातल्या टॉप 9 बातम्या। वेळ पण तीच, मालकही तोच। शरद पवारांच्या बॅनरवर नवी टॅग लाईन। लोणावळ्यामध्ये शरद पवारांच्या उपस्थितीत कार्यकर्ता मेळावा, मोठ्या प्रमाणात बॅनरबाजी। संभाजीनगरची जागा शिवसेनेलाच सुटणार, जागा सोडा आम्ही म्हणत नाही, आमचीच जागा आम्ही मागितली। संदीपान भुमरेंकडून भूमिका स्पष्ट। छत्रपती संभाजीनगर लोकसभेची जागा ही शिवसेनेची आहे आणि ही जागा शिवसेना लढणार आहे। राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गट अरुणाचल प्रदेशची विधानसभा निवडणूक लढवणार। अरुणाचलचे प्रदेशाध्यक्षांनी घेतली अजित पवार आणि प्रफुल्ल पटेल यांची भेट। स्वबळावर लढणार असल्याची प्रवक्ते श्रीवास्तव यांची माहिती। अरुणाचल प्रदेशमधील राष्ट्रवादीच्या आमदारांनी भेट घेतली। अजित पवारांकडून फोटो ट्विट करण्यात आलाय। तर अरुणाचलमध्ये पक्षानं निवडणुका लढवलेल्या नाहीत, मग आमदार कधी झाले? शरद पवार गटाचा सवाल। माझ्या माहितीप्रमाणे अरुणाचलमध्ये पक्षाचे आमदार आहेत, भुजबळ यांची प्रतिक्रिया। अरुणाचलमधले आमदार अजित पवारांसोबत आले आहेत अशीही त्यांची प्रतिक्रिया आहे। आमदार आमचे आहेत आणि ह्या सगळ्या आमदारांना पवार साहेबांबरोबर आम्ही असताना त्यांनीच सांगितलं त्या मंत्रिमंडळामध्ये त्यांना तुम्ही सपोर्ट करा। शरद पवारांनी तयार केलेली नेत्यांची फळी कुचकामी ठरली। भाजप नेत्या चित्रा वाघ यांचं वक्तव्य, या वयात शरद पवारांना फिरावं लागत आहे याचं वाईट वाटतंय असंही वक्तव्य। त्यासारख्या कार्यकर्तीला वाईट नक्की वाटतं की त्यांची फळी ही कुचकामी ठरली आणि त्याच्यामुळे आता नेत्याला या वयामध्ये फिरावं लागतंय। म्हणून मला एक त्यांच्यासोबत काम केलेली एक कार्यकर्ता म्हणून मी आहे, याचं वाईट मला नक्कीच वाटतं। कणकवलीच्या वरवडेमधील मुस्लिम बांधवांचा विनायक राऊतांच्या उपस्थितीत ठाकरे गटात प्रवेश। जिल्हाप्रमुख संदेश पारकर आणि युवासेना जिल्हाप्रमुख सुशांत नाईकांची पक्षप्रवेशावेळी उपस्थिती। निवडणूक रोख्याच्या माध्यमातून भाजपनं 6,000 कोटी जमवले, भाजपनं देशाला लुटलं। औसामधील सभेतून उद्धव ठाकरेंचा भाजपवर हल्लाबोल। काय केलं नाही, 60 वर्षात ते आम्ही करून दाखवलं, बरोबर आहे। कारण काँग्रेसने 60-65 वर्षात 700-800 कोटी जमवले, तुम्ही 2-5 वर्षामध्ये 6,000 कोटी जमवले। जे काँग्रेसने नाही केलं ते तुम्ही करून दाखवलं। काँग्रेसकडून 370च्या मुद्द्यावरून काश्मीरच्या जनतेची दिशाभूल। परिवारवादी पार्टीनं जनतेला अधिकारांपासून वंचित ठेवलं, पंतप्रधान नरेंद्र मोदींचा हल्लाबोल।